हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीकावरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद 52वा। अधिकार भेदाने कर्तव्य विचार। अधिकार भेदाने कर्तव्याचा विचार म्हणजे चाललेला विषय काय आहे त्यावरच हे टॉपिक आहे। चाललेला विषय कर्म आणि उपासना याचा अधिकारी कोण, मग त्यामध्ये उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी आणि ज्ञानवान
हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी कर्म उपासनेचे नाहीतच. मग कर्म उपासनेचे अधिकारी कोण आहेत? तर ज्याला ज्ञानाची सामान्य इच्छा आहे आणि भोगाची दृढ इच्छा आहे. भोगाची, संसाराची, संसारच करा वाटतं पण दृढ इच्छा संसाराची, विषयाचाच भोग घ्यावा वाटतो. आणि ज्ञानही म्हणतो तो काही वाईट नाही, तेही घेतलेलं चांगलंच आहे आणि ऐकावं बी असंही म्हणतो. पण त्याची काही प्रवृत्ती ऐकण्यामध्ये होत नाही आणि भोगल्याशिवाय त्याची वृत्ती भोगातून निघत नाही. म्हणजे ज्ञानाची तो इच्छाही करतो आणि प्रबल वृत्तीची प्रवृत्ती भोगामध्ये ठेवतो. मग अशाला कर्म उपासना ही सांगितली आहे. म्हणजेच ज्ञानामध्ये प्रवृत्ती होत नाही आणि भोगामध्ये प्रवृत्ती होती, अशांना कर्म उपासना शास्त्र म्हणतंय त्यांनी करायला पाहिजे. आता शास्त्र कर्म उपासनेचा संपूर्ण त्याग सांगतं का? म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे त्यानं त्याचंच प्राशन करावं, त्याचंच भोजन करावं, त्याचाच अभ्यास करावा, म्हणजे त्याचं ते कर्मयुक्त कर्म होईल. युक्त कर्म, मग युक्त कर्म कशाला म्हणतात? युक्तायुक्त कर्म. ज्याची आपल्याला गरज आहे ते आणण्यासाठीच आपण बाजाराला जातो ना, मग तो युक्त बाजार झाला का? सगळाच बाजार आणतो, त्याला म्हणायचं युक्त परमार्थ. म्हणून शास्त्र युक्त सांगतं, युक्त परमार्थ. ज्याला ज्याची गरज जशी असेल तसं त्यानं करावं, पण करावं. मग दृढ ज्ञानवानाची प्रवृत्ती कर्म आणि उपासनामध्ये शास्त्र सांगतं का? दृढ ज्ञानवानाची प्रवृत्ती कर्म आणि उपासनामध्ये शास्त्र सांगतं का प्रवृत्ती त्याच्यात करा म्हणून? नाही. मग कोण कोण कर्म उपासनेचे अधिकारी नाहीत याचाच विचार या परिच्छेदामध्ये सांगितलेला आहे. कोण कोण कर्म उपासना कोणाला करायची गरज नाही, त्याच्यामध्ये कोण कोण येत आहे. केलीत कर्म उपासना जर केलीच त्यानं तर कोणाची नुकसान होती आणि कोणाचा फायदा होतो हे शास्त्र सगळं इत्थंभूत जे बोलतं, म्हणजे काही ठेवीत नाही, बाकी विचार करायला काही बाकी ठेवीत नाही. सगळं सांगतं. हे मी सांगितलं नाही असं शास्त्रामध्ये घडत नाही. मग कर्म उपासना कोणी करावी, सकाम कर्म कोणी करावे आणि कर्म उपासना कोणी करू नये, आणि कर्म उपासना कोणी जर केली तर त्याला त्याच्यापासून काही फल प्राप्ती जर होत नसेल तर त्यांनी करावी का न करावी तेही सांगतो. म्हणजे मुक्तानंही, कारण मुक्ताची प्रवृत्ती कर्मामध्ये झालेली प्रतीतीला येते है का नाही. मग त्याची कर्मामध्ये जी प्रवृत्ती होती ती कशी होती तेही सांगतं शास्त्र. तोच अधिकार भेदानं या ठिकाणी कर्तव्याचा विचार. मग कोणतं कर्तव्य? तर कर्म उपासनेचं कर्तव्य. मग ज्याला मंदबोध आहे, सुरुवात कुठून केली त्यांनी? ज्याला मंदबोध झालेला आहे. म्हणजेच मंदबोध म्हणजेच
परोक्ष ज्ञान. मंदबोध म्हणजे आहे का नाही. असा ज्याला मंदबोध झालेला आहे त्याने तर कर्म उपासना करूच नाही. मंदबोधवादानं त्यानं तर कर्म उपासना ह्या करूच नाही. आता मंदबोध आहे ना, त्यानं करावं का नाही. पण शास्त्र तर म्हणतं त्यानं तो करूच नाही, म्हणजे सकारात्मक सांगितलंय. केलं तर त्याचं काय होतं, न केलं तर काय होतं, हा जर विचार जर केला त्याचा, जर त्यानं मंदवानानं कर्म उपासना केल्या तर त्याला काय प्राप्ती होती, आणि कर्म उपासना त्यानं नाहीच केल्या तर त्याच्यात त्याचं काय हित आहे ते हित सांगतं. शास्त्र काय करतं, जीवाला हिताचं सांगतं की तुझं कशात हित आहे. जीवाला आपण आपलं हित कळतं का. जीवाला कुणाचं तरी ऐकावं लागतं. सत्शास्त्राचं म्हणा, संताचं म्हणा, ऐकावं लागतं आणि त्यांनी सांगितलं तसं त्यानं वर्तन करावं लागतं, है की नाही. म्हणजे त्याला कोणाचं तरी ऐकावं लागतं. स्वतः कळत नाही अज्ञानमुळं. म्हणून शास्त्राचं, संताचं ऐकावं, है की नाही. पण कसं ऐकावं. नुसतं तांब्या भरून दे असं ऐकलं तसं ऐकावं का. तांब्या भरून दे म्हणलं की तांब्या भरून द्यावा, त्याला म्हणतात ऐकणं, है का नाही. आणि जर तांब्या भरून दे म्हणलं, ऐकू आलं पण द्यालाच नाही, त्याला ऐकलं म्हणावं का. शब्द ऐकला पण कर्म केले का, है का नाही, त्याला ऐकलं म्हणतात. तसं शास्त्रानं सांगितलं की ऐकावं, है का नाही. मग मंदबोधवानाला कर्म आणि उपासना शास्त्र म्हणतंय त्यांना करूच नाही. आता का करू नये, केले तर काय बिघडत आहे का. कारण ज्ञानवालानं म्हणले त्याने केले तर काय हरकत नाही. ज्याला दृढबोध झालाय त्यानं जरी केल्या तरी त्याच्यात त्याचा फायदा बी नाही आणि नुकसान बी नाही. पण दृढबोधवान मुक्ताला त्याला काही, त्यानं केलं तर काय नाही. पण मंदबोध आहे ज्याला त्यानं करूच नाही. बघा कशी सांगण्याची सूक्ष्मता आहे. मनन निधिध्यासनच करावी. श्रवण मनन निधिध्यासनच मंदबोधवानानं करावी. आता मंदबोधवानाला श्रवण मननच सांगायले तर आणि कर्म उपासना सांगणार, म्हणजे एक करावं आणि एक करू नये असा निवाडा करून सांगायले तर. मग करू नये ते का करू नये, करावं ते का करावं. श्रवण मनन निधिध्यासन मंदबोधवानानं का करावं आणि कर्म उपासना मंदबोधवानाने का करू नये, याच्यामध्ये न करण्यात काहीतरी फायदा आहे आणि करण्यात काहीतरी फायदा आहे. म्हणजे न करण्यातही फायदा आहे आणि करण्यातही. बघा आता न करण्यात फायदा, इथं काय सांगायले शास्त्र, त्यानं जर नाही केले तर फायदा आहे आणि नाही केले तर फायदा आहे आणि केले तर फायदाच आहे. पण काय केलं तर फायदा आहे. श्रवण मनन आणि निधिध्यासन मंदबोधवानानं केलं तर त्याचा निश्चित फायदा आहे त्याला. आणि कर्म उपासना केल्या नाही केल्या तर फायदा आहे, केल्या तर म्हणजे आपोआपच आता काय व्हायले, नुकसान आहे, है का नाही. जसं औषध पिलं तर फवारायचं औषध पिलं तर नुकसान आहे आणि नाही पिलं तर नाही पिण्यात फायदा आहे का नाही हो, है का नाही. तसं विषयासारख्या कर्म उपासना मंदबोधवानाला असतात.
म्हणजे न करण्यात त्याचा फायदा आहे. ज्याला मंदबोध आहे तो उत्तम जिज्ञासू असतो. त्याला उत्तमच जिज्ञासू म्हटलंय. आता मंदबोधन उत्तम जिज्ञासू कसा हो? हा हां, त्याला काय जाणून घ्यायची इच्छा आहे? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, मोक्ष आहे का नाही? त्याला त्याची इच्छा आहे. मग ती कमी असो की जास्त असो, इच्छा आहे ना, आहे का नाही? मग ज्याला कशी का व्हायना इच्छा झाली ना, मग इच्छा झाली की त्यानं तेच करावं ना. अगोदर तर इच्छाच होत नाही ना. हां, आत्मप्राप्तीची इच्छा आता आपण पाहिलोत ना, होती का कोणाला? आत्मप्राप्तीची इच्छाच होत नाही. आणि उलिशिक जर झाली, उलिशिक, तर मग ती इच्छा झालेली बळकट करावी का नाही? वाढवावी का नाही इच्छा ती? का ती इच्छा कमी करावी? वाढवावं लागेल ना ती इच्छा. आणि मग ती इच्छा वाढविण्यासाठी काय करावं लागेल? श्रवण करावं लागेल. कारण श्रवणातून कळत आहे का नाही? आपण ज्याची इच्छा करायलो त्याचे फायदे काय आहेत? आपण ज्याची इच्छा म्हणजे मोक्षाची जी इच्छा करायलो त्याचा आपणाला लाभ काय होणार आहे हे श्रवणातून कळत आहे ना. म्हणजे त्याची इच्छा वाढत जाते. म्हणून त्यानं काय करावं? श्रवण मनन निधिध्यासनच करावं, आहे का नाही? आणि जर समजा मोक्षाची इच्छा झाली पण कर्म उपासना सोडीच ना, कर्म उपासना सोडीच ना. मग आता कर्म उपासना सोडीना आणि इच्छा तर काय करायचं आहे? मोक्षाची करायला आहे. मग त्याला ती इच्छा वाढन का त्याची? कमी कमी होत जाईल ना. मग त्या कर्म उपासना करून त्याचं अंतःकरण शुद्ध झालंय. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यामुळं कुठेतरी त्याला ऐकू आलं की जीव ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मरूप आहे, असं त्यानं कुठेतरी कीर्तनातून म्हणा, पोथेतून म्हणा. आणि मग ते होण्याची त्याला इच्छा झाली. मग ते झालं तर मी ब्रह्मरूप कसं हे जाणून घ्यावं त्यानं, आहे का नाही? आता हे जाणून घेण्याची इच्छा कशानं झाली त्याची? कर्म उपासना केल्यानं अंतःकरण शुद्ध झालं म्हणून त्याला ही इच्छा झाली. म्हणजे कर्म उपासनेने फळ दिलं ना. मग एकदा फळ दिल्यावर ते ठेवण्यात काय मजा आहे का? ते करण्यात काय मजा आहे का? एकदा फळ दिल्यावर, एकदा फळ दिलं त्या कर्म उपासनेनं, मग त्यांनी फळ दिल्याच्या नंतर त्यांचा काय उपयोग? समजा आंबे आणले आणि काताळ्यालाही उलसाक रस ठेवला नाही, कोईला बी ठेवला नाही, सगळं धुवून धुवून त्याचा रस केला, आहे का नाही? आणि मग त्या रसासंग 2 भाकरी खायच्या तर 3 खाल्ल्या आणि त्याला समाधान पूर्ण झालं. नंतर ते कातळण कोया कशाला ठेवायच्या? तृप्ती भेटली. आता कातड्याचं आणि कोयाचं काय करावं? त्या बाहेर टाकून द्याव्यात ना. आता कशाला त्याची? हां, जर लेकराला खेळण्यासाठी कोई जर कामाला येत असेल तर ते लेकरं बाहेर तिचा उपयोग करते. पण याला काय कोईचा उपयोग आहे? हां, खेळण्यासाठी लेकरं त्याचा उपयोग करतील, पण याला त्याचा उपयोग नाही. म्हणून त्यानं त्याचा स्वीकारच करू नये ना. मग कर्म आणि उपासनेमध्ये प्रवृत्ती मंदबोधवानाची सुद्धा असू नये. आणि इथंच वेदांत शास्त्राला पटकन आग्रही होत नाहीत. वेदांत शास्त्र श्रवण करण्यासाठी इथंच जास्त अडकतात.
अंतःकरण शुद्ध होतंय, पण कर्म उपासना सोडित नाहीत. आणि सबाह्य जे काही बोलल्या जातंय, सांगितलं जातंय, तेही त्याला तसंच ऐकायला मिळतं की हेही करावं आणि तेही करावं. मग नेमकं त्याला काय करावं हे सुधरत नाही, म्हणून त्याला ज्ञान होत नाही, हे का नाही. दोन्ही डगरीवर जर हात दिला तर आयुष्याचा घात होतो म्हणून सांगतात, है की नाही. दोन्ही डगरीवर हात द्यायचा म्हणल्यावर कोण्या तरी एका डगरीला लागावं ना. मग कर्म उपासना मंदबोधवानाला घातक आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणून त्या उत्तम जिज्ञासूस मनन निधिध्यासना वाचून अन्य कर्तव्यच नाही. दुसरं त्यानं कोणतंच साधन करू नये, तेच साधनं करावेत. श्रवण, मनन आणि निधिध्यासन असे कोणी सांगितलंय का? हे कोणाचा आधार नसताना सांगत आहे शास्त्र. कोणाचा तरी आधार घेऊनच बोलत असेल ना. हे कुठेतरी वेदामध्ये सांगितलंच असेल ना. तर या ठिकाणी शास्त्रकार म्हणतंय आम्ही हे मनानं सांगत नाहीत, हे आमच्या मनाचं सांगत नाहीत. मग कसं सांगायलेत? ते म्हणतात भगवान व्यास हे आद्य गुरु, म्हणजे मूळ गुरु भगवान व्यास, है का नाही. म्हणजे कृष्णाचेही अगोदरचे, म्हणजे कृष्णानं त्यांच्या याच्यावर कीर्तनं केलेत, त्याच्या अभंगावर. कृष्णानं कीर्तनं जे केलेत ते भगवान व्यासाच्या अभंगावर केलेत. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा व्यासांना भगवान मानायचे, देव मानायचे. मग त्यांनी जे काही ब्रह्मसूत्र लिहिलेले आहेत, भगवान व्यासांनी ब्रह्मसूत्र नावाचा वेद त्यांनी लिहिलेला आहे. तर त्या ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा सांगितलंय, आणि त्या ब्रह्मसूत्रावर जे काय भाष्य केलंय आद्य शंकराचार्यांनी, त्यांनी सुद्धा सांगितलंय. शारीरिक भाष्यसूत्रामध्ये सुद्धा आद्य शंकराचार्यांनी हेच वर्णन केलंय की मंद जिज्ञासूंनी कर्म उपासनाचा त्याग करावा आणि श्रवण, मनन, निधिध्यासन करावं. कारण कोण्याही जीवानं आत्मज्ञानासाठी आत्मज्ञानाच्या जवळच्या साधनाकडं जावं, जवळ नेणाऱ्या साधनाकडं जावं, आणि जवळ साधनं करीत असताना दूरचे साधनं सोडीत जावं. याच्यामध्ये काही अपमान आणि मान आहे का त्या शास्त्राचा, किंवा तसं सांगण्याचा, किंवा कर्म उपासनेचा त्याग सांगणं आहे का अपमानजन्य आहे का? पण संसारिक जीवाला असं सांगितलं तर त्याला विपरीत वाटतंय. हे सांगणं हे विपरीत वाटतंय, कारण तशी बुद्धी त्या आकाराची झालेलीच नसती योग्य ऐकण्याची. ऐकणं बी योग्य ऐकणं घडावं लागतं ना, योग्य आहे का ना. ऐकण्यामध्ये बी चांगलं यावं लागतंय ना. नाही तर काय ऐकत येत ना, पण चांगलं कुठं ऐकत येतं? काय ऐकत येत, काय सोडून देतात. म्हणजे श्रवणामध्येच अधिकार नसतंय, ऐकण्यातच अधिकार नसतंय त्यांचा. मग ते ऐकणं त्याला घडाचं ना झालंय, तर सांगणाऱ्याचा जो काही मजकूर आहे तो कोण्या हेतूचा आहे हे ते जाणून घेत नाहीत. मग उलट तेच प्रश्न करतात, मग ही अशी कुठे पोती असती का? कर्म करू नका म्हणायलेत, सत्कर्म करू नका म्हणायलेत, उपासना बी करू नका म्हणायलेत, मग हे का परमार्थ झाला का? असं म्हणतील का नाही बरं? आणि मग ह्याच्यामुळंच तर ते याच्यामध्ये प्रवृत्त व्हायनात. वेदांत शास्त्रात का प्रवृत्त व्हायनात? अशी बुद्धी म्हणूनच
की हे कामं नको म्हणायलेत, करू नका म्हणायले, त्याचं कारण कुठं विचारायले तर असं कारण विचारायला पाहिजे ना. शंका जर झाली तर मग ते शंकाचं कुठंतरी आपण निरसन करून घ्यावं ना. अहो ते तर म्हणायला लागलेत कर्म उपासना करू नका, कर्म पण कोणाला करू नका म्हणायले तर कोणाला करा म्हणायलेत हे ऐका ना. हां आता त्या मेडिकलमधल्या गोळ्या कोणत्या बी घ्यायच्या आणि कोणत्या बी खाच्या कोण्या रोग्यानं, ज्याला जो रोग झाला त्यानं तेच गोळ्या घ्यावात की हो. का मनानं जाऊन बच मला ही नग तिले मोठी गिळू वाटत नाही ही लहान द्या, हां मला गोळी गिळूच वाटत नाही मला औषध द्या, हां मला इंजेक्शन गोळ्यात द्या, हे आपण ठरविणारे कोण. आणि तुला जर कळत होतं तर मग तू डॉक्टरकडे गेला कशाला. हां म्हणजे डॉक्टरकडे तर जायचं आणि त्याचं तर ऐकायचं नाही. हे कोणता न्याय आहे, हे कोणता परमार्थ आहे. परमार्थ तर करायचा आणि शास्त्राचं ऐकायचं नाही, संताचं ऐकायचं नाही. ते का परमार्थ घडन का मग तसा. संत सांगलेत तसं ऐकावं लागन का नाही. संत म्हणालेत कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायाचे, ऐकावून त्याचं ते म्हणायला कोणी नाही तो कोणाचं. जसं धर्मशाळामध्ये लोक येऊन एका रात्रीत मुकामध्ये जसे असेल अनेक गावाचे एका ठिकाणी येतात आणि त्यावेळेस तिथं संबंध येते तर एकूण एकाची भाजी एकूण एकाला देतात, कोणाला कमी रमी खायला असलं तर देतात आहे का नाही, कोणाला आतरून नसलं तर त्याच्या आतरूनच झोपू देतात. एकाच रात्राचा संबंध आहे तिथं, किती सम्यानं राम्यानं राहतात. हां तिथं आहे का संबंध कोणाचा एकूण एकाचा. मग तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा संबंध कसा आलाय. त्या धर्मशाळामध्ये जसे आपण राहिल्या अनेक जणांचा संबंध येत आहे तसाच आपल्या घरामध्ये संबंध आहे, तसाच आहे. पण आपण आसक्तीनं नाही ही मै माय आहे, हे मावा बाप आहे, ही मै बायको आहे, मही तिथं मही येत आहे का नाही. तिथं अहंकार निर्माण होतं, तिथं अज्ञान निर्माण होतं आहे, तिथं आसक्ती निर्माण होती आणि ते दोषजन्य म्हणून संत म्हणतात हे दोष आहे असं मानणं. इथं कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायचे. हां ते तू येत तर ते मरताना का मरू दिलेस, तू येत ना ते का मरू दिले. मग ज्या अर्थी ते मरू देण्याचं तुझ्या हातात नव्हतं त्या अर्थी ते तुझं नव्हतं, ते तुझं नव्हतं आहे का नाही. म्हणून तू अज्ञानानं त्याच्या ठिकाणी आसक्ती केलीस आहे का नाही. तू मोह मानलंस म्हणजे तू मोह मानणं हे खरं नव्हतं आणि ते मेलं तरी तू खरं मानिनास, ते तुझ्या हातातलं नव्हतं. मग तसं जसे कुटुंबातले व्यक्ती संत म्हणतात हे वास्तविक पाहता कल्पनेतले येतं. हे कशातले येतं, कल्पनेतले येतं. म्हणून ते आपले मानूच नका. मग आपले मानायचे नाही तर त्याला धुनकून द्यायचं का. ते सांगणं पारमार्थिक सत्यत्व नाही आणि व्यावहारिक सत्ता ही आचरण करावीच लागते. व्यावहारिक सत्तेत त्याच्यातच राहायचं आहे, त्याला आपल्यातच ठाचं आहे. उलट त्यांना सुख द्यायचं आहे, व्यावहारिक सत्तेतून त्यांना सुख द्यायचं आहे. पण पारमार्थिक सत्तेतून आत्मविचारानं हे आपले कोणी नाहीत. कारण सर्व एकच आत्मा आहे, ते दुसरे नाहीत. त्यांचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे, इथं दोन नाहीतच आहे का नाही. अशा भावनेनं संत म्हणतात त्यांच्याकडं पहा. म्हणून म्हणतात ते कोणी नाही रे कोणाचं. जाताना सुद्धा आपल्याला एकट्यालाच जावं लागतंय, ते सोडवीत नाही तेव्हापासून. जन्म मरण जाया संत संग, संतच आपले आहेत, त्यांचं ऐकावं, आपल्या हिताचं सांगतात म्हणून आहे का नाही. कारण मायबाप पिंड पाळ याला माया, मायबाप पिंड जे पाळतात कसा मायानं पाळतात ते. पण जन्म मरण मायबाप घालवितात का.
म्हणून म्हणतात कोणी नाही कोणाचं. हे कोण सांगते? संतच सांगतात. मग तेच सांगायत ना तुम्ही म्हणतात की घरातले कोण नाही कोणाचं, आणि मग कसं आहे सांगा बरं. तेही सांगतात ना मग ते की सगळेजण तुम्ही वेगळे नाहीत, तुम्ही एकच आहेत. तुम्ही भेद मानतात, बाप वेगळा, माय वेगळी, भाऊ वेगळा, बहीण वेगळी. हे वेगळं वेगळं मानू नका. तुम्ही शरीरानं वेगळे तर आणि आत्मस्वरूपानं एकच आहेत असं माना. आपल्या मानण्यात चूक व्हायली आणि मग त्यानं जसं सांगितलंय तसं आपल्याला ऐकं नाही, आहे का नाही. त्याचं नाही ऐकलं तर परमार्थ घडत नाही. मग त्याचं ऐकूनच परमार्थ घडत आहे, आणि त्याचं ऐकायचं नाही, नुसतं त्याच्या पाया पडायचं. हा कोणता परमार्थ? यालाच म्हणतात अज्ञानाची भक्ती. इच्छिती संपत्ती ऐशियाच्या चित्ती बोध कैसा. अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैसे. आणि मग यालाच म्हणते तर अज्ञानाचं ज्ञान. याला ज्ञान कशाचं आहे? हां, आणि म्हणतात आम्ही ज्ञानवान आहेत. पण कशाचं ज्ञान आहे? अज्ञानाचं. आणि आम्ही ज्ञानवान म्हणतात, पण ते विचार करत नाही आपल्याला जे ज्ञान झालंय ते कशाचं झालंय, कसं व्हालंय. आपल्याला ज्ञानाचं ज्ञान व्हालंय का अज्ञानाचं व्हालंय? याचा विचार आहे का तिथं? मग ज्ञानाचं ज्ञान होण्यासाठी संताचं ऐकावं लागतं, आहे का नाही. ज्ञानाचं ज्ञान होण्यासाठी. आणि आपल्याला कोणतं झालेलं ज्ञान आहे? अज्ञानाचं, आहे का नाही. आणि त्यालाच आपण धरून बसलो, मग त्यांना आपणाला मोक्षाची प्राप्ती होत नाही, आहे का नाही. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा झाली त्यानं मनानं काहीच करू नये. मोक्ष कसा प्राप्त होईल हे संताला विचारावं, गुरुला विचारावं, है का नाही. कारण मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा आहे याचं अज्ञान आहे जीवाला. मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा आहे, जन्म मरण कसं निवृत्त करायचं आहे याचं अज्ञान जीवाला आहे ना. मग त्याच्याकडून त्याला करता येईल का? मग त्याला मदत कोणाची तरी, मग गुरुची मदत घ्यावी बरं का. कारण मदतच घेता येते, दुसरं काय नाही. गुरु मदतगार असतो, मदतगार. जर समजा एकट्याला 50 किलोची गोणी उचलले नेऊन टाकतो तो, पण एकट्याला उचला ना, म्हणून त्याला काय मदतीची गरज असते, है का नाही. मग दुसरा कोणी एखादा भेटला वाटसर तर म्हणतंय मामा मला हे हात लावा ना जरसाक्याला, है का नाही. मग तो उचलून सगळी देतो का हात लावतो, मदत करतो, है का नाही. मदत करतो का नाही. तसा गुरु मदतगार आहे, मदत करणार आहे. सगळ्याला सगळं ते काहीच करत नाही, फक्त मदत करतंय ते. आत्मबोध आपल्यालाच आहे ना. अहो जरी एखाद्याला दोन्ही हाताला पीडा झाली असेल तर जेवता येई नाही. दोन्ही हाताला काय झाली? पीडा झाली. मग पीडा झाल्यामुळं दोन्ही हात काम करेना. मग कसं जेवायचं? त्याला मदतीची गरज आहे का नाही. कोणीतरी दुसऱ्याच्या हातानं त्याला खावावं लागेल. मग तोंडामध्ये घास दुसरा माणूस देईल, पण चावावं लागेल ना त्याला, है का नाही. का देणारा चावून देतो का? ते सुद्धा डॉक्टर लोक करतात. जरी तोंडामधून जीभ जर नसेल, दात जर नसतील, तोंडच बंद झालंय, मग कसं जेवावं? तरी पण डॉक्टर लोक
ह्या इथं सुराख पाडतात आणि इथं नळी बसवितात कुठपर्यंत, त्या जठराग्नीपर्यंत, आणि तिथं अन्न नेऊन सोडतात ते. पण पचवीनं तर त्यालाच आहे ना. जरी इथं डॉक्टरनं नेऊन सोडलं, मदत तिथपर्यंत आहे, पण पचवीनं त्यालाच पचवायचं आहे ना. तसा मोक्ष त्याची त्यालाच घ्यायचा आहे. आपोली आपण हे काही उगीच म्हणले नाही तर करा सोडवणं. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. तोडाच म्हणायलेत ना, तोडून देतो कुठे म्हणायलेत. हां, आणि आपण आपलंच म्हणायलेत ना करा. आणि मग संत कायासाठी मदत, निस्ती मदत आहे, पण आपण सगळं त्याच्या पाया पडताना म्हणतात मला असं कर. ते कुठं काय करते तर. हां, अहो आशीर्वाद तरी घेता यावाव ना. हां, कुंभाराचं इथं जायचं आणि म्हणायचं मला पुतळ्याची माळ द्या. दुकान तरी कळाव ना, हे कुंभाराचं दुकान आहे का हे सोनाराचं दुकान आहे. संताचं दर्शन घेतल्यावर संताला महागाव का वाडीभर गाई मला द्या, वाडाभर गाई. हां, आता तिथं ते मागत असतात का. आणि सर्रास देवापाशी मागण्यासाठीच पाया पडायला जातात. काहीतरी मागत येतं. काय त्यांना देतोय का काय आपल्या मुकाट्या कोणाला ठाऊ. म्हणजे आपल्याला माहीत नाही. आपले देव त्याला मुकाट्या देत असला आपल्या तर, पण त्या देवापाशी नाही हे आपल्याला माहीत आहे. तो कुठून देणार आहे त्याच्यापाशी. आणि ते असं समजत येत की त्याच्यापाशी सगळंच आहे देवापाशी, आणि त्याच्यात तर काहीच नाही, ते रिकाम आहे. ते कसं आहे, रिकाम आहे म्हणून तर देव आहे ते. हा, आणि ते भरलेला असता तर जीव नसता का झाला. जीवात सगळं भरलंय. हा, मग त्याला काय महागावं हे सुद्धा कळत नाही जीवाला, है का नाही. मग उद्धार कसा होईल. मग असं ज्याला महागायचं सुद्धा कळत नाही त्याला कर्म उपासना ह्या कराव्या लागतील. कर्म उपासना करीत राहावा, अंतकरण शुद्ध होईन. तुला महागायचं कळण देवाला. मुक्ती महागावं का संसारातलं महागावं, मग कळण ना. तेच कळत नाही म्हणल्यावर त्यानं कर्म उपासना नाही तर काय कराव्यात. त्याला सांगितल्यात कर्म उपासना, पण ज्याला मोक्षाची इच्छा व्हायली हा त्यानं कर्म उपासना कराव्या का. मग इच्छा झाली तर पटकन श्रवणालाच लागावं त्यानं. इच्छा झाली ना, कारण तुकाराम महाराज म्हणतात इच्छा झाली की ती इच्छा गमू देऊ नये. इच्छा झालेली गमू नये. गमू नये म्हणजे तिचा इसर होऊ नये त्या इच्छेचा. कशाची इच्छा झाली. हां, मोक्षाची इच्छा झाली, आणि तशी इच्छा गमविणं म्हणजे जत्रात बायको हरपली तर तिनं तितकी नुकसान होणार नाही, पण मोक्षाची इच्छा झालेली जर हरपली तर आतोनात नुकसान आहे ती, है का नाही. मग इच्छा झाली की मनुष्यानं ती इच्छा पूर्ण करावी. पण कशाची, मोक्षाची आणि सांसारिक विषयाची जर इच्छा झाली तर हटियाची गोष्ट मोडून टाकावी आणि सोयी धरावी विठोबाची. ती संसाराची इच्छा झाली तर ती मोडून टाकायची, ती घालून हरपून टाकायची ती इच्छा. हां, ती मोडीत घालायची. पण ती मोडीत घालून बसायचं नाही, सोय पांडुरंगाची धरायची. म्हणजेच जी मोक्षाची इच्छा झालेली असते ती इच्छा कधी होत नाही. आणि जर आपल्या आद्रष्टानं ते इच्छारूपी फळ आपणाला आलंय तर ते दौडू नये. म्हणून लगेच श्रवणाची इच्छा झाली की मग श्रवणाला यावं, है का नाही.
कवर यावं, जोपर्यंत फलाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे अंतरंग साधनं करीत जावेत. श्रवण, मनन, निधिध्यासन हे अंतरंग साधनं आहेत मोक्षाची. आणि जवळची येतं मोक्षाच्या जवळ नेऊन घालणारे येतं. हे आपल्याला जर एखाद्या दूर गावातल्या सरपंचाच्या इथं जायचं असलं, गाव आपल्या गावापासून दूर आहे आणि तिथल्या सरपंचाच्या इथं जायचं आहे, तर आपल्याला त्याच्या घरी घर माहीत नाही, मग काय आपल्याच गावातल्या माणसाला विचारावं का त्याच्या घराला जायचं? आणि आपल्या इथला माणूस त्याला नेऊन आपल्याला तिथं नेऊन घालीन का त्याच्या घरी? मग त्याच्याच घरात शेजारचं एखादं घर बघावं आणि त्याला विचारावं सरपंचाचं घर कोणतं आहे. तिथला माणूस तिथली तिथं जवळी जवळ आणि नुसतं हात दाखविला तरी बी हेच घर आहे हो. हा, म्हणजे ते जवळचं साधन झालं ना ते. तसं मनन, निधिध्यासन ही साधनं मोक्षाचे एकदम शेजारी राहणारे जवळ, म्हणून तर त्या साधनात या म्हणायलेत. तिथली तिथं घर दाखविता येतंय ना. तूच ब्रह्मरूप आहेस, तूच मोक्षवान आहेस, तिथली तिथंच श्रवणामध्ये काय घडतं हेच घडतं ना. मग म्हणून तर जवळचं साधन आहे ना. म्हणून जर इच्छा झाली, मंद जरी अधिकारी असला आणि जर त्याला मंद सामान्य जरी इच्छा असली तरी पण त्यानं ती इच्छा स्वतःचं धडभड करणारी आहे, म्हणून त्या इच्छेला डावलू नये, त्या इच्छेचा उपयोग करून घ्यावा. म्हणून मनन आणि निधिध्यासन ही ज्ञानाची अंतरंग साधनं आहेत मोक्षाची. म्हणून मंद अधिकाऱ्याला सुद्धा श्रवण, मनन, निधिध्यासनच शास्त्र सांगतं, कर्म उपासना सांगतच नाही. आता आपणाला असं कळालं की मंदबोधवान असला तरी पण त्यानं काय करावं. आता मग आपण दृढबोधवान आहेत का, मंदबोधवान आहेत का, जिज्ञासुईत का संसारिक आहेत हे आपल्याला कळलं. मग आपण काय करायला पाहिजे आता हे श्रवणकर्त्याला कळन का नाही. म्हणून शास्त्र चारही प्रकारचं अधिकारानुसार वर्णन करायले. मग आपण कोण्या अधिकारात बसतो ते आपण आपल्याला जाणायचं आहे का नाही. आता जर समजा नवीन शाळामध्ये एखाद्या गावामध्ये आपलं तिथं नाव टाकलं, आधी खेड्यागावात शिकत होतो आणि पुन्हा शहरमध्ये त्याला शाळेत घातलं आहे का नाही. आणि मग तिथं किती वर्ग असते तर पहिलीपासून 10वी बसतोर असतात ना. आणि मग तिथं गेल्यावर कोण्या वर्गात बसावं शाळेत गेल्यावर हे ज्याची त्यालाच कळू नये का. आपण कोण्या वर्गात बसावं हे ज्याची त्यालाच कळतं का नाही. अहो जर गावामध्ये 4थी पास झाला असला आणि त्याचं तिथं जर नाव टाकलं दुसऱ्या शाळा तर त्यानं कोण्या वर्गात बसावं जाऊन 5वीच्या वर्गात जाऊन बसावं आहे का नाही. मग तसं आपण गेल्या जन्मामध्ये कर्म उपासना केल्यात, 4थी पास झालोत, मग आता त्याच्यातच बसायचं का 4थीतच. आणि तसं नाही तर कसं व्हायलंय, पास व्हा ना 4थीत, पास व्हा ना. हां नाही नाही नापासच व्हायलोत, काय करा. हां कोणी करायले नापास, स्वतःच ते नापास व्हायले स्वतःच. का म्हणून परीक्षेत दे ना. 4थीला आहे ते 4थीलाच पुढे जायचं ना, ढकलाच ना पुढे. का म्हणून नाही आम्हाला 5वीत कसं बसावं, आम्ही परीक्षेत दिलं नाही. हा मग का म्हणून देणार परीक्षा. हां नाही आमचं बसणंच व्हायना परीक्षेला, आमची कोणी परीक्षाच घ्यायना. मग परीक्षा घेतली तर पास होशील का. परीक्षा द्यायची इच्छा व्हाली का तुला. परीक्षा द्यायची म्हणजे परीक्षा म्हणजेच आता मी काय करू, आता मी 4थीला आहे, आता मी काय करू. 4थीची परीक्षा देईन 5वीच्या वर्गात बस.
आहे का नाही? मग चौथीचा अभ्यास केलास का? नाही. आणि मग परीक्षेला कायला बसतोस? अभ्यास करून बस परीक्षेला. अभ्यास न करता परीक्षेला बसतेत का? मग तसं सत्कर्म उपासना करून श्रवणाला ये. सत्कर्म उपासना न करता श्रवणाला आलास तर तुला विषय लागन का? ह्या वर्गात बसायचा असेल तर सत्कर्म उपासना करणारा पाहिजे, त्याच्या झालेल्या पाहिजेत. उलट शास्त्र त्याचा तिरस्कार करतंय का कर्म उपासनेचा? ते केल्याशिवाय इकडे येऊच नका म्हणतोय. कर्म उपासना केल्याशी इकडं येऊच नका. कारण इकडं जर याचं असलं तर तुम्हाला ते केलेलं पाहिजे. आणि शास्त्र ज्यावेळेस तुम्हाला कळायलंय त्यावेळेस आम्ही समजू की तुमच्या कर्म उपासना घडलेल्या आहेत. आणि ज्या शास्त्र कळत नसेल तर मग आम्ही असं समजतो की तुम्ही कर्म उपासना केल्यात नाहीत, तुम्हाला कर्म उपासनाच कराव्या लागतील. शास्त्रच कळत नसेल तर अहो ज्यावेळेस शब्दाचं ज्ञान होत नाही वृत्तीनं अंतकरणाला, त्या अर्थी ते अंतकरण ह्या विषयाच्या संबंधातच येत नाही. ह्या विषयाच्या शास्त्र हे एक विषय ना, वेदांत विषय. ह्या वेदांत विषयामध्ये ती वृत्ती लागत नाही, त्या अर्थी ती वृत्ती दूषित आहे. कारण अंतकरण दूषित असल्यामुळे वृत्ती दूषित निघणार आहे का नाही? म्हणून अंतकरण शुद्ध करून यावं लागतं. इथं ज्याचं अंतकरण सगळ्या पोथ्या सारख्या नसतात बरं का. काही पोथ्या अंतकरण शुद्ध करून देणारे असतात. हां मग आता पुराण हे काय अंतकरण शुद्ध करून देणारं शास्त्र आहे ना. ज्याला अंतकरण शुद्ध करायचं त्यानं पूर्वमीमांसामध्ये राहावं असं वेदांत शास्त्र सांगत आहे. पूर्वमीमांसामध्ये कोणी राहावं? ज्याला अंतकरण शुद्ध करून घ्यायचं आहे त्यानं राहावं. आणि वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण? ज्याची पूर्वमीमांसा झालेली आहे तोच वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. ज्याला पुराणाचं ज्ञान झालंय त्यालाच वेदांत शास्त्राचं ज्ञान होतंय. ज्याला महाराजाचं कीर्तन कळत आहे त्यालाच संतांचं शब्द कळतात. ज्याला पोथ्या पुराण कळतात, कीर्तन कळत आहे त्यालाच संताचं बोललेलं कळत आहे. आणि ज्याला कीर्तनच कळत नाही त्याला संत काय बोलायलेत हे कसं कळन? मग ते कळण्यासाठी अगोदर अंतकरण शुद्ध करावं लागतंय, है का नाही? आता हे पाची पक्वान्नाचं अन्न, ब्रह्मरसाचं अन्न, हे ब्रह्मरस हे शुद्ध वाटीमध्येच घ्यावा लागल ना, आहे का नाही? कारण शुद्ध हे. मग हे एखाद्या खरकाट्या मरकाट्या वाटीमध्ये असतंय का जेवण याचं? ते धुवून ताट धुवून बसावं लागतं, आहे का नाही? म्हणून हे शास्त्र म्हणजे वाघिणीचं दूध आहे. शास्त्राचं ज्ञान हे कसं आहे? आत्मज्ञान वाघिणीचं दूध आहे, वाघिणीचं. आणि मग ते वाघिणीचं दूध कशात बी काढायचं जमतंय का? काय होतंय कशात बी काढलं तर? कोणी कोणी म्हणेल ना असं, काय होतंय कशात बी काढलं तर? आपण नाही का गाईच्या कायात बी काढतो, पण वाघिणीचं दूध कशात बी राहतंय का? त्याला सोन्याचंच पात्र लागत आहे. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं तर तुम्ही दुसरं कोण्या धातूच्या भांड्यामध्ये काढा, त्याला भोग पाडून ते दूध निघून जाते, राहत नाही त्याच्यात. वाघिणीचं दूध त्या भांड्यात राहत नाही, ते भोग पाडून त्याला भोग पाडतंय भांड्याला. त्या किती जाड भांडं असू द्या, पितळाचं भांडं मोठं त्याच्यात काढा, ते भांड्याला सुराख पाडून निघून जातंय. मग कशात राहतंय? त्याला सोन्याचंच पात्र लागत आहे वाघिणीच्या दुधाला. तसं शास्त्राचं ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे. याच्यासाठी पात्र कसं असावं लागतंय? सोन्यासारखं बनवावं लागतंय अंतकरण. आपलं अंतकरण
कसं करावं लागतंय? हां, शुद्ध करावं लागतंय, म्हणजे सोन्यासारखं करावं लागतंय. त्याच्यात हे टिकत आहे. हे ज्ञान तशा अंतःकरणात टिकतंय. आणि मग कसे बी येतात तर कसं त्याच्यात टिकन ते? हां, म्हणून तर ते टिकत नाही ना. इथं जे टिकत नाहीत ते कशामुळं? कारण हे ज्ञान तिथं टिकतच नाही ना. मग मंदबोधवान असला तरी टिकेल. मंदबोधवान जरी असला, कमी बुद्धी जरी असली तरी जमल म्हणतंय शास्त्र. बुद्धी कमी असू द्या, पण त्याला फक्त इच्छा पाहिजे. कशाची? जन्म मरण निवृत्त करायची, मोक्षाच्या प्राप्तीची त्याला इच्छा असावं. मग त्याला अवगत होतंय, मिळतंय, प्राप्त होतंय, मोक्ष मिळतो त्याला. म्हणून कर्म उपासना मंदबोधवान जरी असला तरी त्यांना करू नये म्हणतं. का त्याच्यात कशाला वेळ? आयुष्य लय महत्त्वाचं आहे ना, मोलाचं आहे ना आयुष्य. मोलाचे आयुष्य दवड अशी वाया. मग ते सत्कर्म करण्यामध्ये ते दवडी नाही ना, आयुष्य खर्ची घालणे ना त्याच्यातच. मोलाचे आयुष्य दवड अशी वाया. माध्यानाची छाया जाये वेगी. दुपारची सावली कवा जाईन म्हणून कळत नाही. लय लवकर जाते दुपारची सावली. दुपारचा ठेपा केलेला लय राग येतंय त्या सावलीचं, चालली म्हणून फर 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 फर. हां, कारण सकाळून काम केलेलं असतोय, दुपारून ऊन लागतोय, सावलीच्या बाहेर निघू वाटत नाही. सावली तर निघून जाते. माऊली म्हणतात माध्यानाची छाया जाये वेगी. अरे हे जन्माला येणं म्हणजे हे दुपारच्या सावलीसारखं आहे. हे जन्माला येणं म्हणजे. म्हणून काय कर? वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ. कैशेनी वैकुंठ पावशील झाणे. कसा लवकर मोक्ष प्राप्त होईल याचा विचार कर. कारण ही सावली दुपारची सावली, हे काय रात्रीची सावली नाही. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंतच परमार्थ करता येतो. ही सावली निघून गेली की, ही सावली देहरूपी सावली निघून गेली की पुन्हा काहीच करा येत नाही, है का नाही? आणि हे कशामुळं आपणाला ह्या सावलीला आलोत आपण? ह्या मायेच्या सावलीला परमार्थ करण्यासाठी. हे शरीर म्हणजे मायाची सावली आहे. हे मायाचं शरीर आहे, है का नाही? मायावी शरीर आहे. आणि ह्या शरीरामध्ये आपण जे आलोत ना, ते आत्मतत्व जाणून घेण्यासाठी. मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत. मग त्याचा पुरेपूर उपयोग करावा. आयुष्य कशात बी घालू नये, केलेलं करू नये. सांगायचं तात्पर्य काय? जे करायलो तेच करायचं का? पुढे पुढे चलाव की हो. चालताना माणूस पुढे पुढे जात असतंय. तिथंच जाग्याच पाय आपटेल्यावर तिथंच राहणार ना ते. आणि मग सत्कर्म उपासनाच करीत राहिल्यावर तिथंच राहील ना ते. लहानपणी लेकराला खेळण्यासाठी काय देते तर? त्यानं रडूनी शांत राहावं, है का नाही? खेळत बसावं म्हणून त्याला काहीतरी खेळणं देतात ना. भावली म्हणा, गाडा म्हणा. आता जवळ ते लहान आहे त्याला कळत नाही तवर देतात बाबा. मग त्याचं लग्न झालं, उतार वयात आलंय तरी तेच खेळायले. जमतं काय हो? मग कर्म उपासना ह्या कोणाला सांगितल्या था? सुरुवातीला सांगितल्या था. मग आता म्हातारे झाले तरी बी तेच करायचं म्हणल्यावर पुढे चालावं का नाही? हां, पुढचं साधन घ्यावं का नाही? आता ती बायको आलेली नाही का म्हणायची, माय हे तर अजून लहानपण लेकरासारखं अजून भावली गाडा तेच खेळायलंय. आणि त्याला तेच खेळायचं होतं तर मग लग्न कायला केलं यानं? नाही का वाकडं लावायची बायको? हां, आणि असं वाकडं लावलं तरी ते म्हणते चलत राहते. असंच बोलत असते तर महाराज झाले तर त्याने 4 पुस्तकं वाचले तर ते शहाणे झाले तर बोलतच राहते. त्याच्या कतवांडाला हात लावावं का असं म्हणून आपलं जिरून टाकतात बोलणं, जिरून. हां, पण ते चूक मान्य करीत नाहीत. ते खेळायचं तर तेच गाडा खेळणार. कवर कवर बी तेच काय, आहे का नाही?
मग तो कवर खेळावा गाडा, शास्त्र म्हणते कवर खेळावं ते, जवळ लहान आहेत तवरच. अरे तुम्ही मोठे व्हायलात ना आता, मग मोठा विचार घ्या ना, लहान विचार सोडून द्या. कर्म उपासना हे लहान विचार आहे, ते सोडून द्या आता. इच्छा झाली ना तुम्हाला मुक्त व्हायची, तर मुक्ताचे साधन घ्या ना तुम्ही आता. अंतःकरण शुद्धीचे साधनं बंद करा, कारण अंतःकरण शुद्धी झाली तुमची आता. आता काय करा, ज्ञानाचं साधन घ्या ना. मग ज्ञानाचं साधन घेतल्यावर मोक्ष दूर राहतो का, जवळ येतो? हां, म्हणून म्हणतात थोडी जरी इच्छा झाली तरी ह्या साधनाला सोडू नये. ते नदीला पाणी जर आलं तर त्या जुन्या काळामध्ये भोपळ्याचा किंवा मग त्याला दुसरा एक शब्द आहे सांगड, सांगडी म्हणत होते ना त्याला. ते सांगडीत बसून जायचे, सांगडीला धरून पवत जायचे, आहे का ना. मग जर एखादी सांगड वरून एखाद्याची सुटली, ती सांगड सुटली आणि मग त्या धारामध्ये वाहते ती सांगड, आणि इकडं एखादा जर बुडू लागला आणि त्याच्या नुटब्यानं जर सांगड येत असेल, एखादा बुडू लागला आणि त्याच्या नुटब्यानं जर सांगड येत असेल, तर त्याच्या हाताला उलशिक जरी बोट जरी अडकलं तर ती सांगड सोडावी का त्यानं? आणि ती जर सांगड त्यानं जर सोडून दिली तर मग बुडणार का नाही? उलशिक हाताला लागली ना, तितक्यातच त्यानं काय करायला पाहिजे, आणखी 5 बोटामध्ये कशी बसन, 5 बोटामध्ये कशी बसन याचा प्रयत्न करावा ना. अडकली एका बोटातच, हां, मग हळूहळू हळूहळू ती कशी काबीज करावी असे प्रयत्न करावेत का नाही, म्हणजे तो वाचणार का नाही. आणि ते एका बोटात अडकलेल ते बी बोट त्यानं सोडून दिलं तर काय होईल मग? होय घात आयुष्याचा, तिथं त्याचं आयुष्य जाणार का नाही. मग सांगड हाताला लागली, इच्छा झाली मोक्षाची, सांगड हाताला लागली म्हणायचं एका बोटाला, मग ती इच्छा वाढवीत जावी. म्हणून तर म्हणतात सांगड बांधा रे बांधा नामाची. हां, आणखी काहीतरी वेगळंच आहे. मग सांगड बांधा रे बांधा भक्तीची, आणि त्याच्या पुढचं हरिनामाची काहीतरी ते पुढं, म्हणजे ती बोटाला एका बोटाला लागणं आहे. नामधारी होणं म्हणजेच सांगड एका बोटाला लागणं आहे, म्हणजेच पुन्हा 5 बोटांनी 5 इंद्रियांनी परमार्थ करावा. 5 इंद्रियानं, एका इंद्रियानं नाही, 5 इंद्रियानं त्याला गळपाटून धरावं त्या सांगडीला, मग ती बुडू देत नाही, तारून नेती, आहे का नाही. ती हरिनामाची सांगड. असं मग या ठिकाणी हे म्हणतात, एकदा जरी इच्छा झाली कशाची, मोक्षाची, तर इच्छा ती बळकट करावी. उलट त्या इच्छेला हानी करू नये इच्छेची. कर्म उपासनेमध्ये पुन्हा फिरून जाऊ नये, कारण आयुष्य फार थोडं आहे आणि तितक्यात आयुष्यामध्ये आपल्याला दृष्ट फल पाहिजे, म्हणजेच मोक्ष याच जन्मात पाहिजे, आहे का नाही. जन्म मरण मरायच्या अगोदरच टळायला पाहिजे, जन्म मरण मरायच्या अगोदरच, आहे का नाही. मग काम होतं चांगलं. म्हणून दृष्टफल हे वारकरी संप्रदायानं सांगितलेलं फल आहे, दृष्टफल. अदृष्टफल नाही सांगितलं, आहे का नाही. म्हणून दृष्टफल प्राप्तीसाठी मोक्षाची इच्छा झाली की ती सोडू नये, मोक्ष प्राप्त होईपर्यंत सोडू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इच्छिले पावलो, आणि तुका म्हणे धन्य झालो. वेळ झालाय, उद्या आणखी कर्म उपासना कोणाला गरज नाही आजो. आता ही कोणाला गरज नाही, मंद बोधवानाला कर्म उपासनेची गरज नाही. आता उद्या आणखी कोणाला गरज नाही ते सांगतो. म्हणजे तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.